पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवरील शतकभर जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्याच्या निर्णयामुळे वाद पेटला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पूल धोकादायक असल्याचं सांगत तो हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक आणि भावनिक नातं असलेल्या या पुलाबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आळंदीहून पंढरपूरकडे जाणारी पालखी नीरा नदी याच पुलावरून पार करते. दत्तघाटावर नीरा स्नानासाठीही पादुकांची मिरवणूक याच मार्गाने नेली जाते. 1927 साली इंग्रज काळात बांधलेला हा दगडी पूल आजही भक्कम असल्याचा दावा स्थानिक करत आहेत. दररोज शेकडो नागरिक पादचारी आणि दुचाकीने या पुलाचा वापर करतात. प्रशासनानं भाविकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असले तरी ग्रामस्थांनी ऑडिट अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. ऐतिहासिक वारसा जपायचा की सुरक्षेला प्राधान्य द्यायचं, यावरून आता परिसरात मोठी चर्चा रंगू लागली आहे. सर्वप्रथम आज वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली. बातमी वाचून प्रचंड मोठा शॉक बसला. कारण ती कल्पनाही करू शकत नाही की नीरा नदीवरचा छोटा पूल जो आम्ही दत्त घाटावर जातो, जो आम्ही दशक्रिय विधीला जातो, जो पालखीच्या मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग आहे, हा डिमॉलिश करणे ही जो आज निर्णय घेतला, त्या निर्णयाला एक प्रातिनिधिक स्वरूपात पंचकृषीच्या वतीने आम्ही काही मोजकी मंडळी या ठिकाणी आलोय. भविष्यामध्ये त्यासाठी तीव्र आंदोलन किंवा उग्र आंदोलन निश्चितपणे करण्यात येईल. परंतु हेच सांगत असताना त्याचबरोबर हे पाडायचं ज्यावेळेस ठरलं त्यावेळी त्यांनी निश्चित स्ट्रक्चर ऑडिट केलं असणार आहे. म्हणजे कुठलं तरी एक सायंटिफिक आधार त्यासाठी धरला गेलेला असणार आहे. परंतु आमचे प्रामाणिक म्हणणं असं आहे की तुम्ही पूल पाडण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित तुमचा बरोबर असू शकतो. कुणी घेतला, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतला, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, विश्वस्तांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल ते आम्हाला काय म्हणायचं नाहीये. त्याबद्दल फक्त आम्हाला एकच सांगायचंय की इथून पाठीमागे तुम्हाला जो पूल दिसतोय रेल्वेचा, तो रेल्वेचा पूल 125 वर्षाचा आहे. त्याचं सक्षमीकरण करून अजूनही तो पूल चांगल्या स्थितीत सुस्थितीत आहे. आमचं तसंच म्हणणं आहे की या पुलाचं सुद्धा सक्षमीकरण करून त्या ठिकाणी जड वाहनास वाहतुकीस बंद करून फक्त दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी हा पूल चालू ठेवावा, एवढं आमचं प्रामाणिक भावना या ठिकाणी आहे. आणि निश्चितपणे आम्ही याचा आजपासूनच पत्रव्यवहार ग्रामस्थांच्या, सर्व ग्रामस्थांच्या, गावकऱ्यांच्या, पंचकृषीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पत्रव्यवहार करणार आहे. त्या पत्रव्यवहारामध्ये आम्ही आमचं म्हणणं निश्चितपणे मांडणार आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की प्रशासनाने त्याबरोबर गावकऱ्यांशी हितगुज साधून त्यावर अंतिम निर्णय घ्यावा.